जय शिवराय. मी ब्लॉगर तेजू आज आत्ता आहे दुर्ग केंद्रगडावरती. व्हिडिओ बनवण्याचं खास कारण म्हणजे आता मी ज्या वास्तूवरती उभी आहे किंवा ज्या ठिकाणी आहे तिथून बघा तुम्हाला लेफ्ट साईडला इथे आई केंजाळी देवीचं मंदिर पाहायला मिळतंय आणि त्याला लागूनच इथे ना आपल्याला वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात. तर मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये पाहिलं होतं केंजाळी देवीच्या मंदिरामध्ये असं काही जिथं आपल्याला आता पाहायला मिळते अशा प्रकारचे कोणतेच अवशेष मी कोणत्या व्हिडिओमध्ये पाहिले नव्हते आणि जे काही पाहिलं होतं ते फक्त मोजक्या स्वरूपामध्ये होतं किंवा थोडं होतं. आता मी ज्या स्टेप वरती उभी आहे या स्टेप ज्या दुर्ग संवर्धकांनी इथे येऊन हे काम केलंय त्यांच्यापर्यंत माझा व्हिडिओ पोहोचेल की नाही माहित नाही. पोहोचला तर नक्कीच देवाचे आभार की त्यांच्यापर्यंत तो व्हिडिओ पोहोचला. आणि एवढं सुंदर छान काम केलंय ना की जी नसलेली वास्तू त्यांनी एक त्या वास्तूला नवजीवन दिले किंवा एक नवीन ओळख करून दिले. कारण आजूबाजूला बघा तुम्हाला माती दिसते पसरलेली, कारण या ज्या पायऱ्या आहेत या ज्या स्टेप आहेत त्या मातीखाली दबल्या गेल्या होत्या आणि त्या त्यांनी काढण्याचं काम केलंय. सोबतच हे जे अवशेष आहेत ज्याच्यावरती आपल्याला बघा दगड ठेवलेले स्ट्रक्चर पाहायला मिळते वाड्यांचे, हे अशा स्टेप आल्यानंतर पुढे हे सगळं त्या लोकांच्या माध्यमातून किंवा त्या लोकांमुळे आपल्यापर्यंत पोहोचलंय. महाराष्ट्रामध्ये अनेक संस्था आहेत, अनेक दुर्ग संवर्धक आहेत, ते अशा प्रकारचं काम, त्या सगळ्यांना माझा सलाम. कारण ते अशा प्रकारचं काम करतायत म्हणून येणाऱ्या पुढच्या पिढीला, न्यू जनरेशनला या सगळ्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत. त्यांच्यापर्यंत माझा हा व्हिडिओ गेला तर त्यांनी नक्की कमेंट करा, कारण खरंच मनापासून आभार की तुम्ही अशा प्रकारचं काम करून या गडाचे एक नवीन वास्तू सगळ्यांसमोर आणली आहे.